नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 2 ते 3 तासांमध्ये व मध्यरात्री आज मित्रांनो या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा. मित्रांनो पुढील 2 ते 3 तासामध्ये आज मध्यरात्रीला मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. नांदेड, परभणी, हिंगोली तसेच बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटतोय. जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, लातूर, औसा, उदगीर, निलंगा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील 3 ते 4 तासामध्ये पाहायला मिळते. तसेच मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. वैराग, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश्य पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळतोय. तसेच बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माजलगाव, केज, परळी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो परळी, अहमदपूर या ठिकाणी, नांदेड, परभणी, हिंगोली, जिंतूर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये पाहायला मिळत आहे. मित्रांनो नांदेड व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता ही तुरळक भागात वर्तवण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतो. सोलापूर व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो सांगली, विटा, वडूज, जत, पंढरपूर या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. मित्रांनो पुणे, सातारा या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच उर्वरित राज्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर मित्रांनो उद्या 3 जून पासून राज्यातील जवळपास 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. धन्यवाद.